केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि जिकडे तिकडे भाजपचाच प्रचार होत आहे। घरावरही भाजपचे झेंडे, त्यामुळे शेतच कशाला शिल्लक ठेवता, तसंही शेती पेरून काही फायदा नाही, असे सांगत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सातबारा कोरा या पदयात्रेदरम्यान एका नापीक शेतात भाजपचे झेंडे रोवले। शेतीत लागवड खर्च अधिक आणि शेतमालाला भाव कमी असे चित्र असल्यामुळे आता भाजपचे झेंडे शेतात लावले आहे। त्याला कमळ लागले तर ते भाजपवाल्यांनी घेऊन जावे असा उपहासात्मक टोला बच्चू कडू यांनी लगावला। राज्य सरकार, जिल्हा परिषद त्यांची, महानगरपालिका त्यांची, सगळं घरावर झेंडे भाजपचे आता शेतातच राहिले होते, ते त्याच्यात लावून टाकतोय। नाहीतरी शेती पेरून काही फायदा नाही। तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे तर पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही। 3400 रुपयात आमची सोयाबीन गेली, 4 क्विंटल पिकली, 4 त्रिक 12,000, ते 500 पकडले तर 4 पंच 20, 12 आणि 13 आम्ही पाहतोय 15,000चं सोयाबीन आलं एका एकरामध्ये, आणि एका एकरात 80,000चा खर्च आला। मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर बरं, म्हणजे आम्ही वावरासहित तुमच्या पार्टीत येतो ना। आता कमळ लागले का घेऊन घेत जा तुम्ही।